पण मनस्वी 11 संघाची फिल्डिंग आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. माहीम सी संघाला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. दोन्ही टीमला विनंती असेल एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्समध्ये पाठवा. येस, जिथे आपण बघू शकता मनस्वी 11 आपल्याकडे कमी प्लेयर आहेत तर नावं आमच्यापर्यंत पोहोचवत जा बॉलरची. स्वागत आहे एक्स्ट्रा प्लेअरचं. अगदी आपण बघू शकतो माहीम से संघाचा एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्समध्ये आलेला आहे प्रणय. अगदी आज आपण पाहू शकतात गेले 2 दिवस राहुलजी धनवा सर आमच्या कॉम्बॉक्समध्ये जुळले होते, परंतु आज परीक्षा आहे त्यांची. अगदी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये आणि अगदी आजच्या दिवसासाठी मेहर सर आमच्या समवेत जुळले आहेत. एक आपण बघू शकता एकाच वेळेस एक नाही दोन नाही जवळजवळ 3 कामं करताना आपल्याला पाहायला मिळाले. चिराग मेहर जिथे आपण बघू शकतात लाईव्ह अपडेटिंग देखील देत आहेत, स्कोरबोर्ड देखील सांभाळतात आणि कॉमेंट्री देखील. हे क्रिकेटमध्ये एक महारत असेल आहे आपण बघू शकतात. ओपनिंग जोडी गेलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक आणि जयदीप दोन्ही फलंदाज तयार आहेत. इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. जिथे तिसरी मॅच आपल्याला भेटीला येत आहे आजच्या दिवसातली. अगदी स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसरी मॅच. तब्बल 8 दिवसची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगदी ऑफिशियल पंच इकडे मात्र राकेशजी राऊत सर आणि जाकीरजी खान सर आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे तयार आहेत. आणि जी नियमावली आहे ती नियमावली मात्र पोचवली जाते खेळाडूपर्यंत. काही क्षणापर्यंत वाट पाहणं ठीक आहे, परंतु जास्त वेळ वाट पाहणं म्हणजे समोरच्या संघाचे कुठे ना कुठे अन्याय करणं असं म्हणायला हरकत नाही. जर तुमच्याकडे प्लेयर्स नसतील, जे प्लेयर आहेत त्याच्यावर खेळलेले देखील आहेत कित्येक टीम. अगदी माझ्यासमोर 9 प्लेयरने देखील टीम संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. भले मग नुकसान हो हरकत नाही आहे, परंतु वेळेचं महत्त्व खूप असतो. अगदी ज्याप्रमाणे तुम्ही खेळामध्ये डिसिप्लिन दाखवतात ना, त्याप्रमाणे तुम्ही येण्यामध्ये देखील तेवढंच डिसिप्लिन दाखवणं गरजेचं आहे. अगदी तिसरी मॅच म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये 12 वाजून गेलेले आहेत. तुमच्याकडे भरपूर वेळ होता बघायला गेलं तर येण्यासाठी. आता तर भरपूर काही बदललेलं आहे. अगदी तुम्हाला मॅच किती वाजता आहे, कोणाबरोबर आहे, सर्व काही माहिती असते. आधीच्या काळामध्ये असं नव्हतं. आपण जायचे, पहिली मॅच खेळायचे 9:30-10ला आणि पुढची मॅच संध्याकाळची 4 वाजायचे. आणि म्हणजे कुठे जागा भेटेल तिथे गपचूप झाडाखाली बसून वाट बघायचे. आता तर तुम्ही 2 मॅच खेळा आणि जर क्वालिफाईड झाला तर मात्र शेवटच्या दिवशी तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. 2 मॅचेस झाला. पहिली मॅच मुंडवाडी संघाने जिंकली आणि दुसरी मॅच अगदी चांगली मॅच झाली, पैसा वसूल मॅच. राणी शिगाव संघाने बाजी मारली. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तक पेदस्तक 6ने केले सुरुवात. षटकार एस डी. सुरेख अप्रतिम
फटकेबाजी पॉवर प्ले मध्ये जी फलंदाजासाठी अनुकूल असतोय. थांबायचं नाव घेत नाही आणि थांबण्याची गरज नाहीये. उंच लांब देखना षटकार तिचे. थँक्यू डीजे मास्टर. याच मैदानावर जिल्हास्तरीय आदिवासी समाजासाठी ही स्पर्धा खेळवली जाईल. अजून एक गोड बातमी आपण पाहू शकतात. या मैदानावर भरपूर यस होणार आहे. मैदान अजून फिक्स नाहीये परंतु ती स्पर्धा देखील येणार आहे. पहिलाच बॉल जर बघायला गेला तर डॉट आला या ओव्हरमध्ये. 4 बॉल 16 धावा. अप्रतिम अभिषेक शर्मा स्टाईल बॅटिंग. ज्या रीतीने आता टीम इंडियामध्ये T20मध्ये ॲज जो ओपनर आपल्याला पाहायला भेटतो डाव्या हाताचा फलंदाज. काही अशीच फलंदाजी असते. गोलंदाज विचार करतो टाकू तर कुठे टाकू. ऑफला टाकला का ऑफला चौकार, लेगला टाकला का पायामध्ये टाकला का षटकार. आणि हीच फलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक कमाल करतोय. प्रतीक शिंगडे. ओ क्या बात आहे. ओहो या फटक्यामध्ये त्याला देखील मात्र खुश केलेला आहे. भली स्वतःने खेळलाय परंतु हा फटका अप्रतिम आहे. बॉलवर गेला अगदी झोकून दिला आणि 4 धावा. पहिलं षटक अगदी एक्सपेन्सिव्ह 24 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. यस डीजे. पंजाबीचा आवडता नृत्य म्हणजेच भांगडा. आणि यावेळेस फलंदाजीमध्ये आग ओकतोय प्रतीक शिंगडा. क्या बात आहे. पहिली ओव्हर 24 धावा. आतिश पहिलाच बॉल काय घडतंय. चौकार तर आलायच. वाईड बॉल देखील आलाय. 5 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 29. यस डीजे. मोठ्या धावेचा भरणा दिसतोय. अगदी आपण बघू शकतात दुसऱ्या मॅच मध्ये 95 धावा किशोर धोडी शो पाहायला मिळाला. आताच्या मॅच मध्ये जर बघायला गेलं तर 7 बॉलमध्ये 29 धावा. ज्यामध्ये प्रत्येकच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 24 आलेत. आता इथे मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळलाय. टप्पा पडला, स्विंग झाला, किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. समोरची टीम देखील तेवढीच ताकदवान आहे. मनस्वी 11 जिथे चांगली बॅटिंग साईड आहे आणि त्यांना देखील माहिती आहे धावा परंतु भरपूर झालेले आहेत. भली बॅटिंग साईड असली भली मात्र तुम्ही चांगले फलंदाज असले परंतु थोडा दबाव जो असतो तो दबाव स्कोरबोर्डचा नेहमीच पाहायला मिळतो. परंतु इकडे पहिला झटका, पहिला विकेट यावेळेस बॅक टू डग आउट. यस डीजे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार 2 षटकार
आताच्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल वाईट, त्यावर अगदी चेंडू टप्पा पडल्यावर उडलाच नाही. किपरच्या पायाच्या पंचाला जे निर्णय काय असतील ते पंचाकडे असतील, अगदी पंच सांगतील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर अतिश. खऱ्या अर्थाने ही आतिषबाजी झाली फलंदाजीमध्ये, त्यांना थोडं शांत केलेलं आहे. तिसरा बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ खेळला जातोय. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षण एक धाव मात्र पूर्ण केली. स्कोरबोर्डचा विचार केला 30 धावा धावपलकावर वेगाने धावा येत आहेत. आधुनिक क्रिकेट आहे. फलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय प्रत्येक ठिकाणी, जिथे आपण बघू शकतात. ओ क्या बात आहे. आणि इकडे मात्र पंच नकार देत आहेत. लाऊड फेल होती. इथून मात्र पाहायला मिळते ज्या रीतीने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. अगदी लगे तो आबाद नाही तो बरबाद असा हा स्ट्रोक आहे, जिथे थांबवण्याचं काम केलं. पायावर चेंडू आदळला, अपील केली. पंच सांगतात नोट आउट. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर जात होता चेंडू. प्रतीकचा ज्यावेळेस फटका ऑफसाईडला, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. चांगली गोलंदाजी होत असताना अतिशकडून अतिश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. धावेचा विचार केला तर धावा आपण पाहू शकता 32 धावा धावपलकावर झाल्या आहेत. चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा अंतिम बॉल आहे. स्ट्राईकला प्रतीक. आता मात्र अपील आणि पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. LBW लेग बी 4 मध्ये परतावा लागेल. विकेट. 2 ओव्हर नंतर 16च्या सरासरीने 32 धावा आणि 2 गडी बाद. एसडीजे मंथन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळेस आपण पाहू शकतात शेवटची ओव्हरचा विचार केला तर जिथे 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हर नंतर 32 धावा. मागच्या ओव्हरमध्ये 8 धावा कमबॅक करून दिला. त्यामधल्या वाईटवर चौकार आहे. म्हणजे पुढच्या 6 बॉलचा खेळ होता आणि त्यामध्ये 2 विकेट आणि 3च धावा. मेहुल आलेला आहे गोलंदाजीसाठी. 32 वर 2 गडी बाद. बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते माहीम सी आणि मनस्वी 11. चांगला फटका आहे, सरळ जातोय डीप मध्ये. 1 बाउन्स, बाउंड्री लाईन पार. 4 धावेसाठी चौकार एसडीजे. बॉल चौकार, दुसरा बॉल नो बॉलवर षटकार. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 43-43.
काय बॅटिंग होत आहे, कमालीची बॅटिंग होत आहे. सुपर 2 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालाय. 43 धावा धावपलकावर आहेत. आता मात्र फ्री हिटचा बॉल होता, तिथे मात्र अचूक यॉर्कर चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. मेहुल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज, आणि यावेळेस मात्र आकाशचा अगदी प्रहार. उंचखुरा हा फलंदाज. नंतर मात्र स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बोटं फिरवली चेंडूवर, तिथे मात्र 38 सर्कल पर्यंत चेंडू थांबला आणि 2 धावा पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 45-45 स्कोर कार्डवर. शॉर्ट बॉल, पुलचा फटका, 1 बाउंस, सीमारेषा पार, येतोय चौकार एसटीजे. यस, जे पहिल्या मॅच आणि दुसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणं राहिलेला आहे. तर पहिल्या मॅचमध्ये पंकज मुंडवाडी संघाचा याने यायचं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. अगदी आपण बघू शकता गोल्डन मेडल आणि एनर्जी ड्रिंक दिलं जाईल. आणि दुसऱ्या मॅचचा नो डाऊट छोटा पॅकेट बडा धमाका मॅन फ्रॉम राणी शिरगाव किशोर धोडी, ज्याने पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची झळकवली, यायचं आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. विनय आल्या गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, अगदी थोड्या हवेमध्ये आहे. ओ, कॅच ड्रॉप झालेला आहे. 56 धावेवर हा झालेला कॅच ड्रॉप. दुसरा झटका बसला असता माहीमसी संघाला. आकाशला तुम्ही संधी दिली, एका चांगल्या फलंदाजाला तुम्ही संधी दिली. तवा झालेत 57-57 स्कोर कार्डवर. 17 बॉलचा खेळ बाकी अजूनही. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका मात्र पाहायला मिळते पॉईंटच्या भागामध्ये. खूप दूरवर होता, तिथून मात्र खेळला जातोय हा स्ट्रोक. एकदा मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 58-58 स्कोर कार्डवर. प्रत्येक ओव्हरमध्ये धावा येतात. पहिल्या ओव्हरमध्ये 24. दुसरं ओव्हर शांत ठेवलं तीशने, परंतु त्याला थांबवण्यात आलेलं आहे. कुठे ना कुठे एक अलग रणनीती पाहायला मिळते, जेणेकरून तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील मार पडला मेहुलला. आणि त्यामुळे मात्र जर हे षटक चांगलं आलं तर मग त्यानंतर शेवटचं षटक आपण त्या गोलंदाजाला देऊ शकतो. त्या कारणाने मात्र हे षटक आपण बघू शकतात गोलंदाज विनयकडे गेलेले आहेत. 2 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 60 धाबा धावपलकावर लागले जात आहेत. 3 बॉल, चौथा बॉल, बेस टाइम झालाय, उंच गेलाय. या बेसचा कॅच केलं जात आहे. बिग विकेट. आकाश बॅक टू डग आउट. इंगले आकाशने देखील बॅक टू पवेलियन आणि 21 धाब्याचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मिराज मैदानाच्या आतमध्ये जातोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 24, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील भरपूर धावा आल्या.
आणि चौथ्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर आता शांत ठेवले. हा देखील मात्र चांगला बॉल. पाचवा बॉल मात्र डॉट येतोय. क्या बात आहे. 5 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल असेल. पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल. चौथं षटक मात्र या वेळेस टीम मनस्वी 11च्या बाजूने फक्त 4 धावा खर्च केल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 60 ह्या स्कोरबोर्डला पाहायला मिळत आहेत. एस डी जे दिलं जाईल. परेशजी पाटील साहेब इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकतात गोल्डन मेडल आणि एनर्जी ड्रिंक. अगदी आपण थकलेले असाल, एनर्जी ड्रिंक आपल्या थकावट दूर करेल. जिथे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पंकज मुंडवाडी संघाचा खेळाडू पाहायला मिळते. किशोर धोडी राणी शिगाव संघाचा खेळाडू या पण. आशिष आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. एकदा मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड पाहायला मिळते 61 स्कोर कार्डवर. कस भेटे मिस फिल्डिंग 4 धावा. पुलटस बॉलला फटका मिराजचा सरळ जातोय मैदानाच्या बाहेर. 6 धावा. एस डी जे यावेळेस टॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल. खोलवरचा चेंडू डीप मध्ये जात असताना यावेळेस लॉंग ऑन रिजनला एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि रन आउट. अगदी रिस्की रन. त्यामध्ये मात्र रनआउट पाहायला मिळते. 5 ओव्हर इकडे समाप्त. 5 बॉल फेकून झालेत आणि रनआउट मिळतोय. धावा झाल्यात म्हणजे त्यामध्ये 72-72. डीजी शेवटचा बॉल डॉट. 5 ओव्हर नंतर 72 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. कमांड डीजे.
91 स्कोर. शेवटचा चेंडू आणि एक धाव. 92. 92 धावा स्कोर कार्डवर आणि 93 धावाचं पुन्हा एकदा एक विशाल टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय जिथे चेस करावं लागेल मनस्वी 11 टीमला. जाऊया टॉसकडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या टॉससाठी. कमाल बॅटिंग केली प्रसादने देखील, मिराजने देखील आणि आपल्या टीमला अगदी टोटलला पोहोचवलंय ते 92 वर. 93 धावेचं आव्हान मागच्या मॅच मध्ये 96चं होतं. वसुरी ब वाडा आणि आर एस स्पोर्ट्स. चला कॅप्टनने यायचंय. वसुरी ब वाडा आणि आर एस स्पोर्ट्स कॅप्टनने या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातोय. आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतायत तरी देखील कर्णधार आलेले नाही आहेत. या लवकरात लवकर कॅप्टन देऊया संधी. मॅचचा टॉस केला जाईल. आजच्या दिवसातली चौथी मॅच. चौथी मॅचची नाणेफेकी. आणि छाप वसुरी ब संघाने नाणेफेकीचा काउल जिंकलाय. धन्यवाद पाटील साहेब. आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. टॉस जिंकला काय घेणार? बॅट फर्स्ट. बॅटिंग घेण्याचं काही खास कारण? बॅटिंग करण्याचं खास कारण फ्री खेळता येईल. चेसिंगचा मात्र टेन्शन राहणार नाही जिथे स्कोरबोर्डचा टेन्शन असो. कसं वाटतं इथे आल्यावर, इथे दाखल झाल्यावर या मैदानाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणणार? खूप चांगलं वाटतं या मैदानावर. आम्ही इथे 2 वर्ष आले नाईट टुर्नामेंट खेळतोय तर या मैदानाचा चांगला अनुभव आहे आमच्याकडे. किती धावाची मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 80पर्यंत धावा मारायचा मजलपर्यंत प्रयत्न असेल. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. सगळी आपण समोरच्या कॅप्टनकडे टॉस गमावलाय, फिल्डिंग दिलेलं आहे. मनाविरुद्ध का मनापसंत? आम्हाला फिल्डिंगच घ्यायची होती. म्हणजे मनासारखं भेटलेलं आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? तरी आम्ही 50 ते 55च्या आतमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. सध्या बघायला गेलं तर नवीन सुरुवात झालेली आहे. पाऊस जास्त वेळ पडला आणि कमी वेळ भेटला. प्रॅक्टिसमध्ये आहेत मुलं? हो, आता 1-2 संडे प्रॅक्टिस चालू झाली कारण आम्हाला पण वेळ नसतो. पण ह्या मैदानात आम्ही मागले 2 वर्षापासून खेळतोय. गेल्या वर्षी पण आम्ही क्वालिफायला संघर्षांच्या समोर हार मानली. आज नक्की आम्ही प्रयत्न करू. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. अगदी आपण बघू शकता टॉस बॉक्समध्ये न्यूज जशी आहे. वसुरी ब संघाने टॉस इथे विजय केला आहे आणि बॅटिंगचा निर्णय, धाडसी निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. जावे मैदानाच्या आत कारण एक मोठा धावसंख्येचा पाठलाग आणि सलामीची जोडी पंकज दिवे आणि दुसऱ्या बाजूला कामेश
ही जोडी खूप महत्वाची आहे. तर पहिलं षटक च्या फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी केली. आता गोलंदाजीच्या मार्कवर येतं गोलंदाज आकाश आहे, ज्याने आकाशात चेंडूला पाठवलं होतं. तोच आकाश आता मात्र येतोय. एक चांगला मॅच बघायला मिळेल नो डाऊट. या आधीच्या मॅचमध्ये मोठ्या धावाचा पाठलाग केला होता. या सामन्यातही तसंच काही पाहायला मिळेल. आकाश टू पंकज. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र जमिनी लगत जातोय. काऊ कॉर्नरवरून चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत पहिली धाव मात्र मिळते टीम मनस्वी 11ला. मनस्वी 11 विरुद्ध दुसऱ्या बाजूला माहीम सी. असा हा सामना सुरू आहे. असं वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या धावसंख्येपर्यंत जाईल माहीम संघ, परंतु जेव्हा मी विजय सरांबरोबर बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की 12ही महिने क्रिकेट माहीम संघ खेळतो, त्यामुळे त्याच्याकडे खूप चांगली फलंदाजी आहे आणि त्यांनी या मॅचमध्ये ती दाखवून दिलं आहे. कामेश मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर चेंडू नीटसा आला नाही. चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आकाशकडून. ऑलराऊंडर परफॉर्मन्सेस काय असतो ना हे मात्र तो दाखवत आहे. आधी फलंदाजीमध्ये आपलं काम केलं, आता गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये आपलं काम खूप चांगलं करतोय. हे दोन्ही जे खेळाडू आहेत या दोघांबद्दल सांगायचं तर खूप अनुभव पाठीशी आहे. खूप अनेक स्पर्धा, मग ते ओपनच्या स्पर्धा असो किंवा समाजाच्या मॅचेस असो, त्यामध्ये या खेळाडूंचं नाव हे नेहमी प्रकर्षाने घेतलं जातं. रामूभाऊ या संघाला नेहमी पुशअप करत असतात. या मात्र हा चेंडू मात्र सारा यष्टांचा वेध घेतोय. बिग विकेट, बिग अपसेट पाहायला मिळतोय. कामेश बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाचं कौतुक करेल. फलंदाज किती समोर मोठा आहे मला माहीत नाही, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी तो चेंडू टाकला, पहिला गडी बाद मात्र इकडे होतोय 1 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज आकाश. नवीन फलंदाज मैदानाच्या तुषार. आता हा किती हुशार आहे या मॅचमध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण सध्या एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय मनस्वी 11 चिखले संघ. चिखल्या संघाचा विचार केला तर चिखला म्हटलं की समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं ते गाव, आणि आम्ही नेहमी मला अजूनही आठवतंय विशालदादा नांदस्करची जी स्पर्धा त्या चिखला गावात झाली होती, आणि आगीवेगळी स्पर्धा. त्या स्पर्धेला आम्हीही आवर्जून उपस्थित होतो ज्या मैदानाच्या आत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी आल्या मोठा फटका. मी का नंबर 3 वर आलोय, का हा 3 नंबर खूप महत्वाचा असतो हे मात्र दाखवताना फलंदाज तुषार आपल्या हुशारीने पहिल्या चेंडूवर षटकार. ये बैट्समन तो डकआउट से सेट हो क्या है, असंच काहीतरी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर खणखणाती षटकार. एक आगावेगा फटका लॉंग ऑफ बाउंड्रीला क्लिअर करणार. यावेळी आखडपदे चेंडू थोडासा जास्त उसळी घेतोय का. इकडे मात्र फलंदाज मात्र त्या चेंडूला रीड करू शकला नाही, कारण आपण नेहमी म्हणतो पडेगा तो बडेगा इंडिया असं नेहमी म्हटलं जातं. तुम्हाला चेंडू रीड करता यायला हवं, तो मात्र करता आला नाही तुषारला. धावसंख्या फलकावर ती आतापर्यंत 7. इकडे मात्र हा चेंडू जातो निर्धाव. डॉट बॉल. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 7. 7 ऑन बोर्ड. आता समीकरण म्हणतंय रिक्वायर्ड रन रेटकडे आपलं लक्ष जात आहे 17.20. याचा अर्थ आहे की येणाऱ्या 30 चेंडूत अजूनही 86 धावांची गरज आहे डीचे. आपण पाहतोय प्रेक्षकही सध्या युट्यूबवर मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक बक्षिसं लावली गेलेली आहेत. मला वाटतं त्या बक्षिसांकडे आमची नजर जात नाही, कारण लाईव्ह चॅट सुरू आहे सध्या आणि त्या मॅचकडे जाणार. या मॅचमध्ये खूप महत्त्वाचा मॅच आहे. प्रतीक काय गोलंदाजी हाताळली जाते. प्रतीक ऑलराऊंडर खेळाडू आहे. अप्पी या नावाने खूप प्रसिद्ध असा खेळाडू माहीमचा. याही मात्र बॅटची आतील कडा. बिग विकेट. जशी फुग्यातली हवा काढली जाते तशी मॅच मधली हवा काढलाय का. बिग विकेट. पंकज दिवे बॅक टू द पवेलियन.
या मॅच मध्ये रंग भरायचा होता कामेश आणि पंकजला, परंतु दोन्ही फलंदाज बॅक टू द पवेलियन. बिग अपसेट इकडे मात्र पाहायला मिळतोय. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत विनय. आता विनय काय करणार याकडे लक्ष असणार आहे. विनयने गोलंदाजी केली होती, मात्र 93 धावांचा आव्हानाचा पाडला आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, बॉडी तेवढा परफेक्ट रोल करता आली नाही. ज्या पद्धतीने जो फटका खेळायचा होता बॅलन्स झाला नाही आणि बॅटची आतील कडा. आणि पंकज बॅक टू दी पवेलियन. प्रतीक अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाता येतोय. पहिल्या षटकात आकाश ज्यांनी फलंदाजीमध्ये आपलं कर्तृत्व गाजवलं होतं, तोच आकाश पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी करून गेला. तेच प्रेशर मात्र हँडल करता आला नाही मनस्वी चिखलीला संघाला. आणि बिग विकेट पंकज बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. काही गोलंदाजी हाताळली जात आहे. प्रतीक अर्थात अप्पी यांच्याकडून. अप्पी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि विकेट. या षटकात अजून एक विकेट येतोय. विकेट याद आवा और सुमधुर संगीत बजतावा. Score moves on 7, loss of 3. New man in. हेमंत. काय गोलंदाजी इकडे मात्र हाताळली आतापर्यंत गोलंदाज अप्पीने. अप्पी मात्र समोरच्या संघाला चेंडू पासून दूर ठेवतोय आणि विकेट्स मात्र तो घेतोय. 7 लॉस ऑफ 3. मेडन विकेट ओव्हरकडे जाणार का हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. कारण या षटकात आतापर्यंत चेंडू झाले 4. पहिला चेंडू डॉट विकेट. आता पाचवा चेंडू काय याकडे लक्ष असणार आहे. 7 लॉस ऑफ 3. अप्पी. व्हॉट अ बॉलिंग. डॉट बॉल. मेडन विकेट ओव्हर पाहायला मिळणार का. काय चेंडू हात आलेत फलंदाजापासून दूर ठेवल्या आधी पहिले तर. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत आहे आणि ओव्हर हॅट्रिक. मेडन ओव्हर हॅट्रिक. व्हॉट अ बॉलिंग. अप्पी यू ब्युटी डीजे. नवीन फलंदाज निखिल. 7 वर 5. पहा पहिल्या षटकात 7 धावा होता, त्यानंतर मात्र धावाच आल्या नाहीत, फक्त विकेट येत आहेत. निखिल काय करतोय. गोलंदाज आकाश आतापर्यंत 7 धावा त्यांनी खर्च केले, 2 विकेट्स आतापर्यंत त्याच्या खात्यात. खराब चेंडू होता, फायदा उचलायला होता. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा बदलतोय. 4 धावा, चौकार.
धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते 11. 5 गड्यांच्या मोबदल्यात हे षटक क्रमांक मैदानाच्या आज सुरू आहे. तिसरं यानंतर होणारा पुढचा सामना जिकडे वसुरी बी आणि दुसऱ्या बाजूला आणि स्पोर्ट्स हा सामना पाहायला मिळेल. इकडे मात्र बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सामन्यामध्ये विकेट होत होते परंतु आता चौकारांचा मात्र पाऊस पडतोय. डीचे स्कोर मूव्स ऑन 15, लॉस ऑफ 5, 15वर 5. या षटकात आता मात्र जेव्हापासून निखिल आलाय त्यांनी मात्र धावा खोऱ्याने घेतलेत. आता हा मला वाटतंय चौकाराची हॅट्रिक होईल का असं थोड्या वेळासाठी वाटलं होतं परंतु या 2 धावा पाठच्या 3 चेंडूचा विचार केला तर 10 धावा या आल्यात. या आधीच्या षटकात कोणतीही धाव नव्हती. पहिल्या षटकात 7 धावा, दुसरा मेडन विकेट ओव्हर. त्यानंतर या षटकात आतापर्यंत 10 धावा, 1 विकेट मात्र आलाय. 4 बॉल झालेत, धावसंख्या पत्कराय 17, विकेट गेलेत 5. अर्धा संघ गारद मनस्वी 11. मोठा फटका खेळलाय. चेंडू मात्र पुन्हा एकदा यावी फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणाती चौकार. 4 धावा. कडे जात असं म्हणायला काही नाही कारण या षटकात आतापर्यंत धावा आल्या 14. त्या 14 विचार केला तर फलंदाज निखिलच्या बॅटमधून आकाश थोडासा महागडा ठरतोय. 11 चेंडूत 21 धावा, 2 गडी बाद केलेत त्यांनी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन परंतु चेंडू बॅटवर तेवढा चांगला आला नाही. सिंगल मात्र मिळेल. 3 षटक मात्र इकडे संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय ती मात्र 22. 5 गड्यांच्या मोबदल्यात रिक्वायर्ड रन रेट खूप मोठा आहे. 18 चेंडू 71 धावांची गरज आहे. अप्पीचं षटक खूप महत्वाचं असणार आहे कारण ते षटक खूप महत्वाचं ठरेल कारण याआधी त्याने मेडन विकेट ओव्हर केलाय. त्याच्यामध्ये ओव्हर हॅट्रिक आपण पाहिली होती. त्यामुळे 18 चेंडू 71 धावा. अप्पीचं हे षटक किती सामन्याला जवळ घेऊन जाईल याकडे लक्ष असेल. परंतु गोलंदाज बदलला जाईल का? अप्पी 1 षटक नाही, अप्पीच येतोय गोलंदाजी मार्कवर. काय बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहिला याआधी. अप्पी टू निखिल. 5 मध्ये 15. हो मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र नीटचा फैवर आला आणि डॉट बॉल. ही आपण नेहमी म्हणतो की तुम्हाला इकडे आक्रमकता दाखवावी लागणार आहे कारण जर तुम्ही आक्रमण केलं नाही तर समोरचा संघ तुमच्यावर वरचढ ठरेल. चांगला चेंडू सरळ बुंद्यात टाकलाय. पहिली धाव या षटकात. मी म्हणेन निखिलनी हे दुसरं षटक टाकलंय आणि दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्या मात्र धावा तो देतोय. आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. 3 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. धावसंख्या फलकावर आहे 24 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी हा चेंडू सोडलाय. पंच जाकीर सांगतात इट्स अ वाईड. पंच जाकीरचा विचार केला. अनेक वर्ष त्यांनीही टेनिस क्रिकेटची सेवा केली. पालघर आर्यनच्या मैदानावर तो नेहमी प्रॅक्टिस करताना पाहायला मिळाला आणि आता पंचांच्या भूमिकेत आहे मात्र मोठा फटका परंतु विकेट येणार हे तर कन्फर्म आहे. परंतु झेल सुटलाय. सूर्यदेव प्रसन्न त्यांनी सांगितलं पहा मला काही चेंडू दिसलाच नाही. चेंडू खूप वरती गेला आणि जेव्हा तो चेंडू खाली येत होता तेव्हा मला काहीच दिसला नाही आणि हा झेल सुटलाय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 26-26. अजूनही या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक 4 चालू आहे. 3 चेंडू झालेत. अप्पीचा विचार केला तर 4 धावा देऊन 3 गडी बाद आतापर्यंत त्यांनी केलेत. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल कारण फलंदाज आतिश आलाय. डावखुर आहे. डावखुरा फलंदाज इकडे या सामन्यात काही करणार का कारण आता रिक्वायर्ड रन रेट 26चा आहे. यावेळेला बॅक ऑफ द लेंथ चांगली गोलंदाजी. फलंदाजाच्या रीच मध्ये ठेवायचं नाहीये. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू जातो निर्धाव. आता मात्र समीकरण म्हणते येणारे 14 चेंडू आणि धावा व्याज 67. 67 14 चेंडूत.
हो सर बुंद्यात, परंतु बॅटला स्पर्श झाला होता. पंचांनी तेच सांगितलं. इकडे मात्र पहा दोन्ही खेळाडू तिकडे बॅकअपला नव्हते, परंतु लॉंगॉनचा खेळाडू बॅकअपला आला. एक धाव मात्र इकडून मिळेल. धावसंख्या फलकावर आहे 27-27. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. मोठा फटका खेळायचा होता, तो काही खेळता आला नाही. षटक शब्द आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागतंय ती मात्र 27 धावा. अप्पीचा विचार केला, अप्पीने 2 षटकात 5 धावा देऊन 3 गडी बाद केले. त्याच्यामध्ये एक मेडन ओव्हर हॅट्रिक जी पाहायला मिळाली होती. त्यामुळे या सामन्याचं चित्र पालटलं, कारण 3 महत्त्वाचे विकेट कामेश आणि दुसऱ्या बाजूला पंकज दिवे हे 2 दिग्गज मात्र त्यांनी गारद केले. नवीन गोलंदाजी मार्कवर मंथनला सध्या तरी सेट आहे की धावा खूप हव्या आहेत, त्यामुळे मंथनची गोलंदाजी कशा पद्धतीची असेल हे पाहावं लागेल. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत आहे आतिश. त्यालाही मोठे फटकेच खेळावे लागणार आहे, कारण रिक्वायर्ड रन 33. 66 धावांची गरज आहे. आणि मनस्वी 11 चिखले संघ तेवढा चांगल्या फॉर्मात दिसला नाही. ज्या पद्धतीची आज गोलंदाजी त्यांनी टाकली, असं वाटत होतं की समोरच्या संघाला ते गिफ्ट वाटत आहेत आणि समोरच्या संघाने ते सर्व गिफ्ट स्वीकारले. पहिला चेंडू, मोठा फटका. चेंडू मात्र सर बॅटने कॅमेरामनच्या भेटीसाठी हा खणखणीत पॉलस बॅक ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. देर करती आते आते असं म्हणायला काही हरकत नाही का. पहिल्या चेंडूवर हा षटकार आहे आणि आता 11 चेंडू 60 धावांची गरज आहे, म्हणजे 11 मध्ये 10 षटकार मारायचे. प्रतिम फटका. चेंडू खूप चांगला, परंतु तेवढा चांगला तिकडे क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मिळेल. आता समीकरण म्हणते 10 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 59 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट लगभग 36 च्या आसपास. प्रत्येक चेंडूवर आता षटकार हवाय. चला यानंतर वसुरी संघ आपण तयार राहायचं आणि आरे टीम आपणही तयार राहायचं. लगेचचाच होणारा पुढचा सामना. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. फलंदाजांनी तो वाचला, परंतु तेवढं चांगलं त्याला एलिव्हेशन देता आला नाही. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला 35. औपचारिकता बाकी आहे मॅचमध्ये. या आधीच्या सामन्यात आपण किशोर धोडी शो पाहिला होता, त्यानंतर आकाश अप्पी हा शो आपण पाहिलाय. यावेळी हा चेंडू सोडलाय. इट्स अ वाईड. स्कोर मूव्ज ऑन 36, लॉस ऑफ 5. 36 वर 5. हे 5वं षटक आहे. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका आणि नो बॉल. ओ नो नो. सामन्यात काही टर्न पॉइंट पाहायला मिळेल का. येस, राकेश संघ षटकार. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावरती मात्र आतापर्यंत 43. नो बॉल होता आणि षटकार गेला होता. याही मात्र चेंडू निर्धाव जातोय. डॉट बॉल. अजून या षटकाचा विचार केला तर 2 बॉल आहेत आणि हा वाईड. स्कोर मूव्ज ऑन 44. 44. येस, इट्स अ वाईड. इकडे मात्र हा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू नीटचा बॅटवर येत नाही. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 46-46. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर. निखिलने आणि आतिशने प्रयत्न नक्की केले, नो डाऊट, परंतु हे प्रयत्न वरच्या फळीत व्हायला हवे. जेव्हा कामेश आणि
पंकज दिवे हे फलंदाज सलामीला आले होते. चांगला फटका आहे, चेंडू मात्र उसळी घेणार का? हो, डोक्यावरून. धावसंख्या 50 धावा पूर्ण. मनस्वी विलेन चिखले संघ 50 कडे जातोय, हेही तेवढंच महत्वाचं आहे. डीचे विजय सर, अशी परिस्थिती होती जेव्हा अप्पीने गोलंदाजी केली होती, मला नाही वाटत होतं 40 जरी होतील, परंतु खरोखर कौतुक करेल चिखले संघाचं, त्यांनी कमबॅक केला. परंतु मला थोडासा सरप्राईज झालं विजय सर. एक नंबर मागे पुढे हवा होता. पंकज दिवे आणि कामेशची ओपनिंग जमतच नव्हती. खरं तर एक फलंदाजाला पाठीमागे राहायचं होतं, कारण दोन्ही फलंदाज जेव्हा जात आहेत तेव्हा जर एक फलंदाज बाद झाला दुसरा प्रेशर येते, आणि तेच झालं. समोरच्या संघाने तेच हेरलं की हे दोन फलंदाज गेले तर सामना वन साइडेड आहे, आणि तेच केलं त्यांनी. जयदीप लास्ट ओव्हर. चांगला फटका आहे परंतु तेवढा प्रॉमिसिंग नाही. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा रेषा पार. खनखनाती पुन्हा एकदा चौकार. स्कोर मूव्स ऑन 54. 54 धावा. 8 मध्ये 19, 11 मध्ये 23. रिक्वायर्ड रन 46.80. चांगला फटका आहे परंतु स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूवर हात टाकलाय. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती मात्र आता 55. उमर 55 की दिल बचपन का असं नेहमी म्हटलं जातं, आणि सामना खूप दूर निघून गेलाय. फक्त 4 चेंडूची औपचारिकता, 38 धावांची गरज. फिल्डिंग बघा, फिल्डिंग चालू आहे आणि गोलंदाजी मार्कवर आहे, त्यामुळे त्याला थांबवलं गेलं. पण सर राकेश मोरे आणि दुसऱ्या बाजूला झाकीर भाई. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचते ती मात्र आता 56. अब तक 56. एन्काउंटर खरं तर पंकज आणि कामेशकडून आम्ही एक्सेप्टेड करत होतो, परंतु तसं काही झालं नाही, आणि त्यामुळे संघ सध्या पराभवाच्या छायेत. प्रेशर हँडल हे खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये प्रेशर हँडल करणं प्रत्येकाला जमत नाही. चांगला चेंडू. ह्याही मात्र डॉट, आणि इथून मात्र हा सामना मध्ये एक चेंडूची औपचारिकता बाकी आहे. मधुकर दळवी साहेब यांचे इकडे आगमन होते, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून इकडे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि षटक संपतंय. वेल प्लेड टीम. लास्ट बॉल आहे, माफ करा. येस, वेल प्लेड टीम माहीम सी अँड वेल प्लेड टीम. आपण तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूला मनस्वी 11. खूप चांगला खेळ आपण केला. इथे मात्र जाऊया मॅन ऑफ द मॅच. मला वाटतं मॅन ऑफ द मॅच नन अँड ओनली प्रतीक ग्रुप अप्पी ठरतो मॅन ऑफ द मॅच. यायचं आपण मॅन ऑफ द मॅच घ्यायला. पुढचा मॅच लगेचच सुरू होतोय. प्रतीक मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. बॅटिंग बॉलिंग दोन्ही बाजूमध्ये अगदी मजबूत कामगिरी. एखाद्या खेळाडूसाठी देखील प्राऊड मोमेंट असतो जेव्हा तो आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतो, संघ त्याच्यावर विश्वास दाखवतो. ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर, एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि जेव्हा त्याच्याकडून चांगली कामगिरी होते तेव्हा खऱ्या अर्थाने खूप चांगला क्षण असतो, त्यासाठी आनंदाचा क्षण असतो. प्रतीक यावेळेस आपण बघू शकतात एनर्जी ड्रिंक आणि गोल्डन मेडल दिलं जाईल.
मधुकरजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. प्रतीक शिंगडे आपल्याला पाहायला मिळते. एनर्जी ड्रिंक आणि गोल्ड मेडल. चला फिडिंगसाठी उतरायचं आहे. फिडिंग टीम लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे.